मुंडवा येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला खरं तर न्यायालयीन कोठडी मिळाली होती। त्यानंतर बावधन पोलिसांनी जो तिचा ताबा आहे तो घेतलेला पाहायला मिळत आहे। सध्या तिला बावधन पोलिसांनी खरं तर एरवडा जेलमधनं ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे, कारण की गेल्या 12 दिवस ती सध्या पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तिला पोलीस कस्टडीमध्ये होती। त्यानंतर त्या न्यायालयाने तिला ज्या पद्धतीने एरवडा कारागृहात रवानगी केली होती, मात्र त्या अगोदरच बावधन पोलिसांनी खरं तर या प्रकरणामध्ये तिच्या अटकेची जी मागणी आहे ती खरं तर केलेली पाहायला मिळत होती। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की काल तिची एरवडा कारागृहामध्ये रवानगी झाली आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीच खरं तर बावधन पोलिसांनी तिला ताब्यासाठी या ठिकाणी आपल्याला आणलेलं पाहायला मिळतं आहे, कारण की मुंडवा येथील जी सरकारी जमीन आहे ती अमेडिया कंपनीला विकताना 6 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलिसात गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच अनुषंगाने बावधन पोलिसांनी तिला खरं तर ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला होता। एकंदरीत शीतल तेजवानी यांनी सुद्धा ज्या पद्धतीने पाहिलं की अर्जसुद्धा दाखल केला आहे की जामीन मिळावा, मात्र त्या अगोदरच सध्या बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतलेला आहे। आज सकाळच्या सुमारामध्ये एरवडा कारागृहातून तिला बावधन पोलीस स्टेशनमध्ये खरं तर आणण्यात आलं आहे आणि त्यानंतर बावधन पोलिसांनी तिची चौकशी करून या ठिकाणी पौढ न्यायालयामध्ये तिला हजर केलं जाईल। पौढ न्यायालय काय सुनावणी देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित सह मी सुनील देगडे, TV9 मराठी, बावधन, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।